दोस्तों नमस्कार। दोस्तों बीते रविवार को विरार में बहुजन विकास आघाड़ी ने बिजली की समस्याओं को उजागर करने एक बड़ा मोर्चे का आयोजन किया था। किस तरह से लोगों को बिजली विभाग संबंधित समस्याओं से दो चार होना पड़ रहा है, इस मोर्चे में ये बात जाहिर हुई थी। इस मोर्चे का नेतृत्व बहुजन विकास आघाड़ी के पूर्व विधायक क्षितिज ठाकुर द्वारा किया गया था और एक बड़ा मोर्चा ये रविवार को आयोजित किया गया, जिसके बाद कहीं ना कहीं बिजली विभाग के कर्मचारियों में थोड़ी जाग आई है और बिजली विभाग के कर्मचारियों ने बहुजन विकास आघाड़ी के नेताओं के साथ विरार पूर्व अंतर्गत मनवेलपाड़ा क्षेत्र में अपना इंफ्रास्ट्रक्चर किस तरह से बढ़ाया जा सकता है, फीडर किस तरह से बढ़ाए जाते हैं, उसकी दौरा करके वहां पहाड़ी की। उस पूरे दौरे के दौरान मीडिया कर्मी वहां थे और उन्होंने बिजली विभाग अधिकारी से भी सवाल जवाब किए और बहुजन विकास आघाड़ी के संगठक सचिव आजीव पाटिल से भी सवाल जवाब किए। उन्होंने भी मीडिया को जानकारी दी। सुनिए क्या कुछ कहा दोनों बिजली विभाग के अधिकारी और बहुजन विकास आघाड़ी के पदाधिकारी ने। फिलहाल अभी इस वीडियो में इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। केवळ सरकारी अधिकाऱ्यांवर टीका करून चालणार नाही, तर त्यांच्या देखील काही समस्या त्याच्यात आणून घेतल्या पाहिजेत। आणि शेवटी स्थानिक आपण नागरिक म्हणून, पदाधिकारी म्हणून आपल्याला जी काही मदत करायला लागते ते आम्ही वर्षानुवर्ष करत आले। त्यामुळे काही सूचना असतील, काही सजेशन ज्या पद्धतीने आहेत का कुठे त्यांना अवेलेबल होऊ शकतात, त्यांच्या अडचणी ऐकून त्यांना जेवढी मदत करता येईल त्यांना जागा उपलब्ध करून देणं, त्यांना मशिनरी उपलब्ध करून देणं, पर्यायी मार्ग काय असतील ते उपलब्ध करून देणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करायला पाहिजेत आणि आम्ही ते करत आलो। त्याचाच एक भाग म्हणून आमच्या नजरेत आलेली जागा अनेक वर्ष आम्ही सुचवत होतो अधिकाऱ्यांना, त्याबाबत त्या ठिकाणी होऊ शकतो। आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी देखील आमचं बोलणं झालेलं आहे का कुठे कुठे अशा जागा आहेत आणि महावितरणला आपल्याला देता येतील। आणि त्यातलाच हा एक भाग आहे की या ठिकाणी एक जागा उपलब्ध होऊ शकतो। खासगी विकासक आहे, सरकारी जमीन आहे आणि कशा पद्धतीने घेता येईल तर ते वरती उचलून आपल्याला स्ट्रक्चर होऊ शकतो, एक सबस्टेशन छोटं होऊ शकतं आणि या संपूर्ण विरार मनवेलपाडा या भागातल्या फुलपाड्या भागातली समस्या दूर होऊ शकतो। तर तो एक प्रयत्न आमचा चालू आहे। अजून 2-3 गोष्टी त्यांना त्या ज्या अडचणीच्या आहेत त्या देखील आम्ही प्रयत्न करतो सोडवून देण्यासाठी। त्यामुळे केवळ एमएससीबीने आम्हाला काय दिलं त्यापेक्षा एमएससीबीला आम्ही काय दिलं हा देखील आम्ही प्रयत्न करत असतो देण्याचा। सर, तुम्ही सरकारी जागेचा उल्लेख केला, तिथली एक सरकारी जागा निश्चित करताय, नेमकी कशा स्वरूपाची जागा आहे आणि सरकार तुम्हाला त्यासाठी कोऑर्डिनेट करेल असा विश्वास आहे? महापालिकेशी आमचं बोलणं झालेलं आहे, याआधी देखील बोलणं झालेलं होतं। एक छोटा नाला होता, त्याला लागून एक रिझर्वेशन आहे आणि तो संपूर्ण मोठा जे रेल्वेने आता नवीन प्लॅटफॉर्म करायला लावलेला आहे त्याच्या बाजूलाच ती जागा आहे जिकडून मेन लाईन या पूर्वेकडून पश्चिमेला गेलेल्या आहेत, हाय टेन्शन अति उच्च दाबाच्या त्या ठिकाणी आजूबाजूला हा उपलब्ध होतो आणि जेणेकरून तुमचीही समस्या पाहण्यासाठी किंवा फ्युचरमध्ये येणार नाही हा प्रयत्न आणि असे सजेशन आम्ही जागेचं केलेलं आहे। धन्यवाद सर। ऍक्च्युली मनवेलपाडा जो आपला फिडर आहे जो वसईवरून निघतो त्यासाठी आपण एक RDSS फेज 2 मध्ये नवीन मनवेलपाडा विभागात एक 22 TB चं उपकेंद्राचं आपण प्रस्तावित केलेलं आहे। त्यासाठी जागेची सुद्धा तेवढीच आवश्यकता असते। त्यामुळे हा एक महापालिकेची हद्दीमध्ये जी जागा आहे ती बघण्यासाठी आपण प्राथमिक आज आमची ऑफिस इंजिनियर्स पण आहेत, बाकी पदाधिकारी पण आहेत, ती जागा आपण आज बघतोय। तर याच्या पत्रव्यवहार पण आम्ही आता जागेची मागण्यासाठी मी माझ्या वरिष्ठ ऑफिसला पण माझं पत्र दिलेलं आहे। त्यानुसार जो स्विचिंग आपल्याला मंजूर होईल त्यासाठी ही जागा जर उपलब्ध झाली ही किंवा जिथे सोयीस्कर असेल ती त्यानुसार आपल्याला हे उपकेंद्र करता येईल, जेणेकरून आपल्याला बाकी मनवेलपाडा आणि फुलपाडा ह्या परिस्थिती लोकांना वीज पुरवठा अखंडित स्वरूपामध्ये देता येईल। सर, विरार पूर्व प्रभागामध्ये किती वीज ग्राहक आहेत, त्यांची गरज किती आहे विजेची, आणि आता तुम्हाला जी बहुजन विकास आघाडीने शिष्टमंडळाने त्यांच्या जी जागा दाखवली आहे त्यातून ती गरज भागविली जाईल का? हे जे आहे आपण मनवेलपाडा जो आहे ना हा कमीत कमी 55,000 ते 60,000 कंझ्युमरसाठी मनवेलपाडा फिडर आहे। तर ह्या लोकांसाठी सध्या एकच फिडर आहे, याच आपण स्प्लिट अप करून 4-5 स्विचिंग जर झाला माझा तर 5 फिडर तयार होतील आणि त्यामध्ये तो विभागला जाईल तो फिडर, म्हणजे जेणेकरून ट्रिपिंग आपल्याला कमी होतील आणि 55,000 ते 60,000 ग्राहक आहेत माझ्या मनवेलपाडा फुलपेडा भागामध्ये, त्यासाठी आपलं हे नियोजन आहे। सर, जर जमिनीचं निश्चिती झाली तर अंदाजित किती दिवस जातील की म्हणजे वीज ग्राहक तेवढा दिलासा
त्यांना जिल्हा मिळू शकेल. सध्या तर लोकांना वीज देतोच आहे आम्ही, परंतु फक्त हे जेव्हा सँक्शन होईल हे काम, हे स्कीमचा पार्ट आहे तो. जशी तिकडनं स्कीम मंजूर होईल त्यामध्ये आपल्याला तो कालावधी तो मला एकदम नाही सांगता येणार, परंतु तो स्कीम सँक्शनचं प्रपोजल आपण पाठवलेला आहे. तात्काळ माझा पर्सनली त्याला पाठपुरावा राहील आणि ते जसं काम मंजूर झालं की आपण कामाला सुरुवात करणार आहे. ठीक आहे. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।